नमस्कार, माझा इंडिया न्यूज. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणुकीच्या अनुषंगाने आता आम्ही आमची नवीन कार्यकर्ते जाहीर केलेली आहे. साधारणतः 191 पदाधिकारी कार्यकर्ते असे मिळून सर्व जाती धर्माच्या लोकांना यामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की 1992 सालापासून 1986 ते 92 पर्यंत कैलासवासी रामकृष्ण साहेब यांच्या हाती ती सत्ता होती. आणि त्यानंतर अजितदादांनी 192 पासून अजितदादा गेले 25 वर्ष महापालिकेवर 2017 पर्यंत राहिलेले. 2017 आदरणीय मोदी साहेबांची लाट, नवीन झालेली वॉर्डची रचना आणि आम्हा सर्वांचा ओव्हर कॉन्फिडन्स, त्यामुळे आम्हाला इतकी कामं करून सुद्धा या शहराचा कायापालट करणारे शिल्पकार अजितदादा असताना सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी मोठा फटका बसला. त्यावेळेला आम्हाला मात्र 36 सीटवर तिथं समाधान मानावं लागलं. त्यामुळे यंदा आम्ही पूर्ण तयारी आमची केलेली आहे. महायुतीमध्ये असताना अजितदादा किंवा मुख्यमंत्री जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाच्या अनुषंगाने आम्ही दादाची तयारी पूर्ण केलेली आहे. अगदी स्वतंत्र लढायचं म्हटलं तरी आम्ही स्वतंत्र लढण्याची पूर्ण तयारी केलेली आहे. त्यातूनच आता आदरणीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर म्हणजे एकत्र येऊन निवडणूक लढायची का असं विचारलं गेलं किंवा तिथं पण आता प्रस्ताव आल्याचं समजतंय. त्या गोष्टीचा आम्ही सर्वजण या ठिकाणी स्वागतच करतोय. कारण आपल्या कुटुंबाचा फायदा हा दुर्गाला होणार आहे. तर आमचे खऱ्या अर्थाने श्रद्धास्थान हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि प्रेरणास्थान आमचे अजितदादा पवार आहे. त्यामुळं हा जर हे घर एकत्र झालं तर निश्चितच आम्हाला अजून अधिक जोमाने ही महापालिकेची निवडणूक लढता येईल आणि पुढील कामं पण व्यवस्थित करता येतील. त्यामुळे आज साधारणतः आता सांगितल्याप्रमाणे 191 लोकांच्या सर्व पदाधिकारी, सर्व जाती धर्माच्या लोकांना समाविष्ट करून ही आज आम्ही कार्यकर्ते इथं जाहीर केलेली आहे. आणि आगामी निवडणूक लढण्याची पूर्ण आमची तयारी झालेली आहे. सर्व 32 प्रभागामध्ये आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. आणि आम्हाला विश्वास आहे की जनता पुन्हा एकदा हे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातामध्ये देईल. कारण मागच्या 9 वर्षामध्ये ज्या पद्धतीने कामं रखडली गेली आहे, ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता तसा विकास झालेला दिसत नाही. त्यामुळे निश्चितच जनता या गोष्टीचा विचार करून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या महापालिकेमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा फडकवायला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं महापौर होण्याच्या अनुषंगाने जनता जनार्दन आम्हाला कौल देईल असा आम्हाला विश्वास आहे. 5 वर्षामध्ये अनेक भाजपवरती अनेक भ्रष्टाचाराचे मोठे आरोप झाले आहेत. याचा काही तुम्हाला फायदा होईल? आम्हाला याचा फायदा होण्यापेक्षा जर भ्रष्टाचार झाला असं म्हणताय तर भ्रष्टाचाराचा लोक त्याचं उत्तर देतीलच. भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने त्याचा जो काही विरोध झाला आहे किंवा ज्या पद्धतीने या 9 वर्षामध्ये महापालिकेची तिजोरी खाली झालेली आहे आणि तिजोरी खाली होत असताना तो योग्य ठिकाणी योग्य पैसा लागला गेला असता तर आज ट्रॅफिकचे प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, अनेक असे प्रश्न आहेत की ज्यापासून जनता त्रस्त आहे, नागरिक नाराज आहे. आणि ज्या भ्रष्टाचाराच्या गोष्टी वल्गना केल्या जातात निश्चितच त्या गोष्टीचा जनता त्यांना फटका देईलच. अर्थात हे कोणाला पण मान्य नसतं की सर्वसामान्य जनतेचा पैसा जर योग्य ठिकाणी लागला नाही आणि गैरपद्धतीने बेजबाबदार पद्धतीने वापरला गेला तर त्याचा फटका निश्चित बसेल असा आमचा विश्वास आहे. भाजपमधले नाराज आहे आणि निवडून आले तरी ते नाम लढे राहणार आहे असं त्यांना वाटतं. असे लोकांना तुम्ही स्वागत करणार काय माझे आहे तर पण राष्ट्रवादीमध्ये येणार आहे. ते बघा हे कसं आहे की आता त्या ठिकाणी पहिली गोष्ट तर आमच्या पक्षातला ज्यांनी मागच्या 9 वर्षामध्ये सत्ता नसताना सुद्धा आदरणीय अजितदादा सोबत ते राहिलेले आहेत, पक्षासाठी ते झटलेले आहेत, निश्चित त्यांना पहिलं प्राधान्य दिलं जाईल. आणि त्यातून पण जर समजा आम्हाला असं वाटलं की बाबा तिथं आमचा कार्यकर्ता थोडासा निवडा आहे किंवा तिथं दुसऱ्या पक्षातला व्यक्ती आपण घेऊ शकतो तर अशा वेळेला तो व्यक्ती आयात करण्याचा आम्ही विचार करू. पहिल्यांदा प्राधान्य आमच्या कार्यकर्त्यांना मिळणार. कुठल्या महत्वाचे मुद्दे आपण जाहीरनामा काय असेल? जाहीरनामा योग्य वेळी आम्ही जाहीर करू. आता कशाला अवगत करून टाकायचं.
योगेशभाई, शेवटचा प्रश्न. EVM बद्दल अनेक कार्यकर्त्यांना संभ्रम आहे, तसंच उद्याच्या ड्रॉपबद्दलही अनेकांना संभ्रम आहे. असं काय वाटतं, आपल्याला काय वाटतं? संभ्रम असायचं कारण नाही, कारण पहिल्यांदा तर असं आहे की पूर्वी ती जी काय पद्धत होती त्या पद्धतीमध्ये आता शासनाने बदल केलेला आहे. निवडणूक आयोगाने त्यामध्ये बदल केला. पूर्वी आपल्याला माहीत असेल की जर एस टी पुरुष किंवा महिला पडला तर त्याचा ऑपोजिट ओबीसी मध्ये आपोआप टाकायचं. आता ह्या वेळेला तसं न करता त्यांनी सर्वचे सर्व ड्रॉ घ्यायचं ठरवलेलं आहे. तर साधारणतः पिंपरी शहरामध्ये 12 वॉर्ड असे आहेत की जे सर्वसाधारण म्हणजे ओबीसी आणि ओपन आहेत, तिथं शेड्यूल कास्ट नाहीये. त्यामुळे 12 वॉर्डामध्ये 6 वॉर्ड येतात भोसरी मतदारसंघामध्ये, 4 वॉर्ड येतात चिंचवड मतदारसंघामध्ये आणि 2 वॉर्ड येतात पिंपरी मतदारसंघामध्ये. त्यामुळे उद्याचा ड्रॉ होताना आम्हाला जे माहिती आहे किंवा अपेक्षित आहे किंवा मला आजपर्यंत जो अनुभव आहे त्या अनुषंगाने शेड्यूल कास्टचे आपल्याकडे 20 वॉर्ड आहेत आणि 20 वॉर्डपैकी पहिल्या 10 चिठ्ठ्या काढल्या जाणार. त्या 10 चिठ्ठ्या ज्या निघतील बाहेर त्या महिला असणार आहेत आणि त्यानंतर 3 शेड्यूल ट्राईबच्या चिठ्ठ्या असतात, त्याच्यात 2 चिठ्ठ्या बाहेर पडणार, त्या 2 चिठ्ठ्या त्या महिला असणार आहेत. त्यामुळे ते एकदा ड्रॉ निश्चित झाले त्यानंतर मात्र मग ओपन राहील जसा तो ओपन आणि ओबीसी पडेल. परंतु आता ह्या वेळेला 1 शक्यता मात्र अशी पण आहे की एकाच वॉर्डमध्ये मग उरलेल्या 2च महिला राहू शकतात किंवा उरलेले 2 पुरुष राहू शकतात. त्यामुळे ही पद्धत यंदा थोडी वेगळी केलेली आहे, परंतु मला वाटतं की सगळं बरोबर होईल. महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नव्याने कार्यकारिणी जाहीर झालेली काय माहिती? आगामी महापालिका निवडणूक पाहता आता आम्ही आज जवळपास 192 लोकांची यादी जाहीर केलेली आहे. त्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांचा समावेश करण्यात आला आहे. सर्व आजूबाजू पदाधिकारी पण त्यामध्ये प्रामुख्याने आहेत आणि विलासराव लांडे पाटील समन्वयक म्हणून त्यांना इथे घेतलेला आहे. प्रवक्ता म्हणून त्या ठिकाणी अजय होईल अनेक मान्यवर या कार्यक्रमामध्ये घेतलेला आहे. आपलं उद्दिष्ट तिन्ही मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त महापालिकेमध्ये चांगल्या सदस्य आणलं आहे. आता आपला गावाचा प्रयत्न असणार आहे. आता ही इलेक्शन 2022 व्हायला पाहिजे होती, परंतु आता इलेक्शन तुम्हाला माहिती आहे का 4 वर्ष जवळपास पूर्ण होत आलेले आहे. या मार्चमध्ये 4 वर्ष पूर्ण होतील फेब्रुवारीमध्ये. अजून ती निवडणूक झालेली नाही. अजूनही तारखांमध्ये संबंध आहे. ड्रॉ आहे त्याच्या ड्रॉ नंतर बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतील. कोणत्या वॉर्डामध्ये महिला, कोणत्या वॉर्डामध्ये पुरुष व्यक्ती आहे का महिला आहे का, या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. आणि आम्ही अजूनही जी लोक ह्यामध्ये नवीन कार्यकर्त्यामध्ये जी लोक अजून इच्छुक आहेत अशा लोकांनाही यादी आम्ही परत 8 दिवसामध्ये परत जाहीर केला. आता ही एकदा यादी जाहीर झाल्यानंतर अजूनही कोणाची लिगल सेलमधली लोक असतील, डॉक्टर, वकील वगैरे या लोकांना या व्यतिरिक्त पण अजून आम्ही यामध्ये कार्यकर्त्यांची वाढ करणार आहोत. त्यामुळं शहरातील 32 प्रभागामध्ये झालेली आहे आणि तयारी करत असतानाच आता नवीन तत्व म्हणजे आदरणीय शरद पवारसाहेब अशी बोलणी चालू आहे. अर्थात हा निर्णय सर्व आदरणीय अजितदादा पवारांचा जर अजितदादा पवार घेतला तर अर्थात आम्हाला सर्वांना या गोष्टीचा आनंदच होईल की दिवाळीचा फायदा नेहमी विरोधकाला होत असतो. त्यामुळे एक मत झाला आणि एकत्र आलो तर त्याचा फायदा ह्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांना होणार आहे. कारण आदरणीय पवारसाहेब, शरद पवारसाहेब हे आमचे श्रद्धास्थान आहेत आणि अजितदादा आमचे स्फूर्तीस्थान आहे. त्यामुळे श्रद्धा आणि स्फूर्ती दोन्ही एकत्र आली तर निश्चितच त्या गोष्टीचा फायदा या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे. आपण पाहिलं असेल की महापालिकेचा जर इतिहास पाहिला, महापालिकेच्या इतिहासामध्ये 1986 ते 92 पहिल्याच वर्षी रामकृष्ण निवडे साहेब होते आणि काँग्रेसची सत्ता ज्यावेळेला होती. 92च्या पुढे दादा त्याच्याबरोबर आले आणि 92 ते 2017पर्यंत साधारणतः 25 वर्ष एक हाती सत्ता जवळपास अजितदादांच्या नेतृत्वामध्ये आणि या शहराचा कायापर्यंत करण्यामध्ये अजितदादा ते शिल्पकार आहेत. आता सुद्धा मागच्या वेळेला 2017मध्ये आदरणीय मोदी साहेब यांची लाट, त्याचबरोबर नवीन वॉर्डची रचना आणि आम्हा सर्वांचा ओव्हर कॉन्फिडन्स यामुळे मात्र आम्हाला त्यावेळेला तिथं मान घ्यावी लागली किंवा आम्हाला 36 सीटवर तिथं समाधान मानावं लागलं.
यंदा मात्र आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे आणि सर्व 32 प्रभागामध्ये म्हणजे सर्व 128 दिवसात ती तयारी आमची पूर्ण झालेली आहे. आणि मला विश्वास आहे की मागचे 9 वर्ष पाहता ज्या पद्धतीने काम झालेलं आहे की त्या पद्धतीने या शहरामध्ये सुधारणा होणं अपेक्षित होत्या. त्या सुधारणा न झाल्यामुळे त्यांचा पुन्हा एकदा अजित पवारांवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बहुमत देईल असा आमचा सर्वांचा विश्वास आहे. त्या पद्धतीने आपली सर्वांची तयारी झालेली आहे. भाजपने देखील सर्वच जागा लढवण्याचं जाहीर केलेलं आहे. त्यांच्यात आता आपण पाहतोय की प्रत्येक वॉर्डमध्ये 2-2 उमेदवार तयार झालेले आहेत. त्यांच्यात पण काही लोक नाराज असण्याची शक्यता आहे. तर ते आपल्याकडे येतील कारण कालपासून आपल्याकडे पण घरवापसी सुरू झालेली आहे. घरवापसी जर सुरू होईल आणि अजूनही जसं तुम्हाला म्हटलं एकदा आता ड्रॉ उद्या स्पष्ट झाली की ड्रॉ स्पष्ट झाल्यानंतर काही लोक इकडचे तिकडं असे होण्याची शक्यता आहे. तिकडे तिकडे येण्यामध्ये पण शक्यता आहे. परंतु आमचा जो कार्यकर्ता गेल्या 9 वर्षामध्ये जो पक्षासाठी घडतोय पक्षासाठी काम करतोय तो चांगलं काम करतोय तिथं मेरिट आहे आणि त्याला जनमानसामध्ये त्याचा प्रभाव आहे. अशाच कॅन्डिडेटला आम्ही तिथं प्राधान्य देऊ. अन्यथा आयात करण्यामध्ये आमचा काही इंटरेस्ट नाही आहे. आमचे कार्यकर्ते तिथं एखादा कार्यकर्ता आमचा तिथं दुर्बळ असेल किंवा एखाद्या कार्यकर्त्याचा इकडचा कार्यकर्ता आल्यामुळे ताकद वाढणार असेल उद्दिष्ट विजयाचा असणार आहे. उद्दिष्ट ही लढाई जिंकण्याचा असणार आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातात. मध्यंतरी एक मेळावा झाला होता त्याच्यात अजितदादा असे म्हटले होते की नव्या चेहऱ्यांना आम्ही संधी देऊ. 50% नवीन उमेदवार असतील तरुण उमेदवार असतील तर यावेळेस काही दिग्गजांचं पत्ता कटवण्याची शक्यता आहे. असं नाहीये. मी काय म्हणतो तुम्हाला की नवीन चेहऱ्यांना निश्चित प्राधान्य दिले जाईल. परंतु नवीन चेहरा देत असताना सर्व काही गोष्टी म्हणजे त्याचं चारित्र्य पाळणे असेल त्याची पार्श्वभूमी काय आहे त्याचा काय व्यवसाय आहे आणि तो सुशिक्षित कितपत शिकला आहे त्याची प्रतिमा त्या वॉर्डामध्ये केली आहे या सर्व गोष्टी तात्पर्य करूनच उमेदवारी जाहीर करण्यात येईल. असा हा निर्णय अजितदादांचा महापौर आमचा बसवण्याचा प्रयत्न आहे म्हणते बीजेपीने आपणच म्हटले की आता बीजेपीने जाहीर केले की आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. आणि जर स्वतंत्र लढणार असेल तर आम्ही पण स्वतंत्र लढणार आहोत. तर महायुतीचा जर निर्णय उद्या झाला किंवा महायुतीमध्ये लढायचं आहे आणि तसं नेत्यांनी ठरवलं तर आम्हाला पर्याय नाही ना आम्हाला महायुतीमध्ये लढायला. तुमची भूमिका तुम्ही अजितदादांकडे मांडली आहे सगळ्या कार्यकर्त्यांची किंवा पक्षाची? आम्ही स्पष्ट मांडलेली आहे. आम्ही तिथं म्हटलेलं आहे की आम्हाला स्वातंत्र्य लढायचं आहे. कारण हे आपल्याला सांगतो की गेल्या वेळेला त्यांचे 77 उमेदवार पुढे आले होते आमचे 36 झाले होते. आता त्या तुलनेत जर या वेळेला मागायला गेलो तर ते आम्हाला तसं म्हणतील नाही की त्या तुलनेत तुम्ही मागा आहे तसं करणार तर त्याच्यामध्ये आमचा तोटा आहे. त्यामुळं आम्ही स्वतंत्र लढण्याची तयारी आम्ही केली.